आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडीच्या केळीच्या शिवारातून थेट प्रक्षेपण तुमच्यासाठी. पहा, आमचा विनायक हा बाहेर पडलेल्या घडांचं केळींचं स्वच्छता करत आहे. शिवाय कोकही संघसंघ मोडण्याचं कामकाज करत आहे. त्याच्या पाठोपाठ सुरुवातीला काही पिशव्या आपण ह्या केळी घडांना काही रोगांच्यापासून, थंडीपासून, अन्य कारणापासून आपण ह्या बॅगा आपल्या या केळी घडांना घातलेल्या होत्या. परंतु गेल्या आठवड्यात साहेब आले. अहो, ते म्हणले ही वरची जी फणी दिसती की नाही पहिली, बघा बरं तुम्हाला दिसती का फणी कुठं आहे? हां, ही बॅग घातलेली आहे. ह्या बॅगेच्या वर पहिली जी फणी पडलेली आहे ती उघडी राहिलेली आहे. खरं म्हणजे ती फणी झाकणं गरजेचं आहे. यासाठी एकपट का राबतोस दुप्पट राब, या म्हणीप्रमाणे ज्या काही फण्या हाताला आल्या नाहीत त्या आम्ही शक्यतो म्हटलं असू दे बाबांनो, येईल तेवढं घाला, राहिल्यानं राहून दे. पण ते अधिकारी म्हणले तसं करू नका. अहो, पहिल्या फणीवरच तर असतंय, वरची फणी बघूनच मग काय असेल ते तुमच्या मालाला दर मिळतो. त्यासाठी या बघा अशा उंच झाडं असल्यामुळं वरची फणीपर्यंत हात पोचलेला नाही आणि त्यामुळं पुन्हा मोठी शिडी आणून सुरुवातीला जो हात घेतला तो स्टूलवरून घेतला. पण ज्या ठिकाणी आता ही बघा, ही कसं झाकलेलं आहे, वरून झाकलेलं आहे, तसं ही फणी वरून झाकलेली नाही. आता हिला पुन्हा झाकायचं कामकाज सुरू आहे. बघूया आता हे कसं झाकायला लागलेले आहे. हा आमचा बबलू. पहा, जी उघडी फणी पडलेली आहे तिला पुन्हा गाठी सोडून पुन्हा बॅगवर चढवून तिथं जी काय अडचण होती त्या अडचणी दूर करण्याचं काम करत आहे आमचे अरुण भाऊ आणि बबलू शेठ. आता ह्या मोठ्या शिडीवरून जवळजवळ 8 पांड्याची शिडी आहे. आता ती घडच उंच असल्यामुळं ते राहिलं गेलं. पण ते राहून चालणार नाही, कारण वरच्याच फणीला दर असतो. म्हणून ते अशा पद्धतीनं ओंका बबलू पहा, त्या फणीवर असलेली मूळ पाला जो आहे, पान काय म्हणतो बबलू त्याला? काय म्हणाला? तू काय म्हणतोस ह्यात हे का काढत नाहीस? जेटपान. हां, हे जेटं पान असल्यामुळं त्याला कापायचं नाही, काढायचं नाही, म्हणून ते बाजूला सारून ठेवलेलं आहे. आता पहा, बबलू आता जुनी जी गाठ मारलेली आहे ती सोडून पुन्हा ही बॅग वर सरकवून घेत आहे की जेणेकरून वरची फणी झाकली गेली पाहिजे. एखाद्या वेळेस खाली उघडी राहिली तर चालेल, कारण खालच्या फणीला काय एवढा दर नसतो, पण वरच्या फणीला दर असतो. वरच्या फणीवरूनच दर ठरला जातो. म्हणून पुन्हा एकदा बांधलेली पिशवी सोडून पुन्हा झाकण्याचं कामकाज सुरू आहे. आपण ह्या उंच शिडीवरून बबलूला कामकाज करावं लागतं. पहा, अशा ह्या पायट्या आहेत, स्टुलावरून हात पोचलेला नाही, म्हणून पुन्हा एकदा उंच शिडीवरून आमच्या बबलूचं कामकाज सुरू आहे. बबलूचं घर बांधकामाच्या उंच शिडीवरूनचं कामकाज. आता ही वरची फणी उघडी आहे, जेटपान त्यानं बाजूला केलेला आहे आणि कागदाच्या गाठी सोडून तो पुन्हा पिशवी ती फणी झाकणार आहे आणि अँकर बरोबर, लंगरच्या बरोबर तो गाठ मारून ही घड फिट्ट करणार आहे की जेणेकरून पहिल्या फणीला कॉस्मेटिक सौंदर्य प्राप्त झालं तरच आपल्या केळीला दर लागणार आहे. ज्यांना व्यवस्थित बांधलेलं आहे त्यांना काही सोडायची गरज नाही. आता हे बाकीची जी केळं आहेत ह्यांना देखील हे कोकं मोडून आपण काय करणार आहोत, पिशव्या घालणार आहोत. म्हणजे केळी लावल्यापासून केळी जाईपर्यंत 12 महिने हे कामकाज आपलं सुरू आहे.
ओके. काही घडांच्या कोकं कापलेली आहेत, काही जरा कवळं आहे, आत्ता जन्माला आलेले आहे 4 दिवसापूर्वी. मग ह्याचं गोल्डन रिंग झाल्याशिवाय ह्याचा कोका आपल्याला कापता येत नाही. अधिक माहिती तुम्ही पाठीमागील व्हिडिओमधून घेतलेली आहे. केळी पहा. अडचण करणारी ही सगळी घाण जरा इकडे बघून सांग जरा. हां केळीच्या घडाला अडचण करणारी घाण काढायचं कामकाज चालू आहे. बा ठीक आहे. हा. पहा आता विनायकचं साफ स्वच्छतेचं कामकाज सुरू आहे. ते जे काय पानं अडचण करत होतं वाळलेलं होतं. हां पहा अशा प्रकारे केळीच्या घडाला अडचण करणार पालापाचोळा एखादं हिरवं पान ते देखील काढलं जात आहे. आणि अशा प्रकारे तो वरील फणी झाकण्याचं काम करत आहे. जेवढं हाताला येईल तेवढं कामकाज केलेलं आहे. आपाप बांधू नको जरा थांब, इकडे केळ उघडं राहते. पुन्हा त्या बबलून ती करतील शिडीवरून. ह्या बाजूला आहे बघ. हां हां ठीक आहे, ती फणी उघडी राहिलेली आहे. ओके ठीक आहे. हां छान छान व्हेरी गुड. उडी मारून करू नको, शिडी आपल्याकडे आहे. राहिली का? हां ओके झाकलेलं आहे. हां म्हणजे आप्पा बबलू आणि अरुण भाऊंच्या पुढं घड स्वच्छ करण्याचं कामकाज अडथळा आणणारी पानं वगैरे बाजूला करत आहे. आणि अरुण भाऊ आणि बबलू मोठ्या शिडीवरून घड झाकण्याचं कामकाज करत आहेत. ओके त्यांच्या या कामाला आपण धन्यवाद देऊ. जय हिंद जय महाराष्ट्र. ओके.